मातीच्या गंधात रंगून सांगतो उन्हाळ अल्लड वारा, सोनी या उन्हात नाऊन मासूम अल्लड श्रावणधारा. सर्वांना श्रावणाच्या अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा. हाय हॅलो नमस्कार. मुक्काम पोस्ट सिंधुदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज श्रावणातील पहिला सण नागपंचमी आणि नागपंचमी स्पेशल अशी मी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आज आपण पाहणार आहोत हळदीच्या पानातील पातोळ्या. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला म्हणाल तर अगदी स्वादिष्ट लागते आणि झटपट बनवून तयार होते ही रेसिपी. चला तर मग आपण वेळ न घालवता आपण या हळदीच्या पानातील पातोळ्यांना सुरुवात करूया. आता या व्हिडिओमध्ये काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवते. इथे मी जवळजवळ पाव किलो बासमती तांदळाची पिठी घेतलेली आहे. एक मोठा नारळ किसून घेतलेला आहे. एक जायफळ घेतलेलं आहे. जवळजवळ 400 ग्रॅम इथे मी गुळाचा वापर केला आहे आणि आपले हळदीची पानं. आता मी एक भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मी तूप घालून घेते. तुमच्याकडे तेल असेल, तूप नसेल आणि तेल असेल ते घातला तरीही चालेल. आता पहिल्यांदा आपल्याला इथे गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे की जेणेकरून आपण जे सारण बनवणार आहोत ना ते अगदी झटपट बनवून तयार होतं. कारण का ह्या गुळाच्या खडे असतात ना ते वितळायला वेळ लागतो. म्हणून मी पहिला इथे गुळाचा पाक बनवून घेते. पाहू शकता आपला इथे जवळजवळ पाक असा मस्तपैकी असा बनवून तयार झालेला आहे. रसरशीत पाक बनवून आपला तयार आहे. आता आपण जे नारळ किसून घेतलेला होता ना तो मी आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. या पद्धतीत केलं ना का सारण पटकन बनवून तयार होतं. गुळाचे खडे पण राहत नाहीत. आता व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी वेलचीचा वापर नाही केलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल इथे तुम्ही वेलची किंवा ड्रायफ्रूट्स घातले तरीही चालेल. मी इथे फक्त जायफळ घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही इथे घालू शकता. तर जवळजवळ मी इथे किसणीच्या साहाय्याने एक पाव चमचाभर मी इथे जायफळ घालून घेतलेलं आहे. जायफळने एक वेगळी अशी टेस्ट येते या सारणाला. आता आपलं इथे सारण बनवून तयार आहे. आता हे खूप गरम आहे. आपण हे थंड करण्यासाठी बाजूला ठेवूया. इथे मी कढई घेतलेली आहे. जवळजवळ एक तांब्याभर मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि साखर घालून घेणार आहे आणि थोडंसं तेल घालणार आहे. इथे तुम्हाला तुपाचा वापर करायचा असेल तर तुम्ही तूप घातलं तरीही चालेल. आता मस्तपैकी आपल्याला या पाण्याला छानशी उकळी येऊन द्यायची आहे. मीठ आणि साखर घातल्याने ना काय होतं माहिती आहे का, आपलं जे बाहेरचं आवरण असतं ना ते खायला एक म्हणजेच वेगळं स्वाद येतो, चविष्ट लागतं. आता इथे मी तांदळाची पिठी घालून घेतलेली आहे. हे असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपलं हे या पिठाला उकड काढून झालेली आहे. मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. पाहू शकता. आता हे सारण खूप गरम आहे. आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया थंड होण्याकरता. इथे मी आता एक मोठं ताट घेतलेलं आहे. तुमच्याकडे परात तुम्ही जे काही नेहमी पीठ मळता ते भांडं घेतलं तरीही चालेल. आता मी इथे हे पीठ उकड तांदळाच्या पिठाची काढून घेते आहे. आता व्यवस्थित आपल्याला ना ही मळून घ्यायची आहे. जर गुठळ्या असतील राहिल्या त्या पहिल्या मोडून घ्यायच्या आहेत. आता मी हलक्या हाताने मी इथे एक मऊसूत असा गोळा करून घेणार आहे. इथे मला एक तांब्यावरच पाणी लागलेलं आहे. तुम्हाला जर पाणी लागलं तर तुम्ही थोडं पाणी घालू शकता आणि मऊसूत असं इथे गोळा करून घेऊ शकता. आता थोडंसं ना मी हाताला तेल लावून घेते आहे की जेणेकरून आपण जो हा गोळा मळून घेतलेला आहे तो अगदी मऊसूत असा व्हावा की जेणेकरून आपण ज्या पातोळ्या बनवणार आहोत त्या तोंडात टाकता क्षणी अशा विरघळल्या पाहिजेत. आता आपला इथे मऊसूत गोळा बनवून तयार आहे. मी आता थोडा वेळ म्हणजे 5 मिनटं हे व्यवस्थित झाकून ठेवते आहे. आता मी एक भांडं घेतलेलं आहे स्टीम करायला. तुमच्याकडे जे कोणतं भांडं असेल ते तुम्ही घेतलं तरीही चालेल. त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मी पाणी घालून घेतलेलं आहे. आत्ता इथे मी हळदीच्या पानांचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. एका पानाचे तुम्ही अख्खं पान घेतलं तरीही चालेल. आता मी इथे
हाताला थोडंसं तेल आणि पाणी लावून घेतलेलं आहे, पानाला सुद्धा थोडंसं पाणी आणि तेल लावून घेतलेलं आहे आणि एक मी मध्यम साईजचा असा गोळा करून घेतलेला आहे। आता व्यवस्थित असं मी या पानावरती हे थापून घेते। अगदी आपल्याला पातळ असं थापून घ्यायचं आहे, जाडसर नाही थापायचं। या प्रकारात आपल्याला हे व्यवस्थित असं हे पीठ थापून घ्यायचं आहे। आता आपण जे सारण बनवून घेतलं होतं ना त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित अशी गच्च अशी आपल्याला ही पातोळी बनवायची आहे। आमच्याकडे श्रावणामध्ये नागपंचमीला पातोळ्याच बनवल्या जातात गावाला। अगदी मस्त आनंदाचं असं वातावरण असतं, जिकडे मस्तपैकी असा पाऊस पडतो आहे बाहेर आणि त्यात हे नागपंचमीला ह्या पातोळ्या बनवतात, मस्त लागतात खायला। एक आनंदाचं वातावरण असतं गावाला। आता या प्रकारात मी दुसरीसुद्धा पातोळी बनवून घेते आहे। तर एक एक करून आपल्याला अशाच ह्या पातोळ्या बनवून घ्यायच्या आहेत। पाहू शकता आपली दुसरीसुद्धा पातोळी इथे बनवून तयार झालेली आहे। अगदी गच्च अशी भरलेली ही पातोळी आहे, मस्त लागते खायला। एक एक करून आपल्या इथे पातोळ्या अशा ह्या बनवून तयार झालेल्या आहेत। मी जवळजवळ एक 5 पातोळ्या तुम्हाला बनवून दाखवल्या आहेत। आता आपण जे मगाशी भांडं स्टीम करायला ठेवलं होतं ना, ते मस्तपैकी असं भांडं स्टीम झालेलं आहे, पाणी उकळलेलं आहे। आता एक एक करून आपल्याला ह्या पातोळ्या ह्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत। अगदी या हळदीच्या पानाचा सुगंध आहे ना या पातोळ्यामध्ये येतो आणि खायला म्हणाल तर अगदी एकच नंबर ही पातोळी लागते। मस्तपैकी अशा इथे पातोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। आता 10 मिनटं आपल्याला ह्याला स्टीम काढून द्यायची आहे। 10 मिनटं झालेली आहेत। आता बघूया आपल्या ह्या पातोळ्या बनवून तयार झाल्यात का। अगदी मस्त अशा पातोळ्या आपल्या बनवून इथे तयार आहेत। हळदीच्या पानाचा सुगंध अगदी घरभर पसरलेला आहे। मस्त पातोळ्या होतात या, अगदी रसरशीत पातोळी बनवून तयार होते। तुम्हाला मी एक ओपन करून दाखवते, बघू शकता तुम्ही। अगदी मस्त गच्च भरलेली अशी पातोळी आहे, तोंडात टाकताच विरघळणारी अशी पातोळी आपली बनवून तयार आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, माझी रेसिपी शेअर करा, माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, की जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आता मी तुमची रजा घेते, लवकरच भेटू नवीन व्हिडिओ घेऊन। बाय बाय।